घरामधील फक्त 2 ते 3 गोष्टींचा वापर करून आपण आपली केस गळती पूर्णपणे बंद करू शकतो, असं जर मी तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे अगदी 100% खरं आहे. जर तुम्ही आज मी सांगितलेली रेमेडी 1 ते 2 महिन्यांसाठी केसांवरती वापरून बघितली, तर केस गळती कायमची बंद होईल आणि त्यासोबतच केस अगदी रेशमासारखे मऊ आणि मुलायम होतील. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही देखील ही रेमेडी नक्कीच ट्राय करून बघा. आणि बघा, ज्या लोकांनी या रेमेडीचा वापर केलाय ना, त्यांना देखील खूप छान असे रिझल्ट मिळालेत. ज्यांची वेणी पातळ होती, त्यांची वेणी जाड झाली ज्यांना हेअर फॉल होत होता, त्यांचा हेअर फॉल पूर्णपणे बंद झालाय आणि ज्या लोकांना डॅन्ड्रफची समस्या होती, ती देखील पूर्णपणे कमी झाली आहे. त्यामुळे तुम्ही देखील या रेमेडीचा अगदी 100% वापर करून बघा. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या रेमेडीला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा, आपली आजची ही रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं कोरफडीचा वापर करायचा आहे. जर तुमच्याकडे प्लांट बेस ॲलोवेरा नसेल, तर तुम्ही मार्केटमधील कोणत्याही एखाद्या चांगल्या ब्रँडचं ॲलोवेरा जेल देखील नक्कीच वापरू शकता. पण बघा, मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला जेवढ्या प्रमाणात होता होईल तेवढं प्लांट बेस ॲलोवेराचा वापर करण्याचा प्रयत्न करा. कारण जर आपण मार्केटमधील ॲलोवेरा जेल घेतलं, तर त्यामध्ये थोड्याफार प्रमाणावरती केमिकल्स किंवा मग प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात. बघा, इथे मी एक ॲलोवेराचं पान घेतलेलं आहे आणि ते स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला देखील ॲलोवेरा स्वच्छ असं धुवून घ्यायचंय. कारण बऱ्याच वेळा मला कमेंट येतात की ॲलोवेराचा वापर केल्यानंतर आमच्या केसांमध्ये किंवा मग स्किनवरती खाज येते. तर हे कशामुळे होतं? ॲलोवेरामध्ये एक पिवळ्या कलरचा घटक असतो आणि तो जर तुम्ही स्वच्छ धुतला नाही, तर ती समस्या तुम्हाला जाणवू शकते. त्यामुळे लक्षात ठेवायचं, ॲलोवेराचं पान स्वच्छ असं धुवून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्या रेमेडीमध्ये वापरायचं आहे. बघा, ॲलोवेरामध्ये खूप सारे असे घटक असतात ज्यामुळे आपल्या केसांना खूप सारे फायदे मिळत असतात. यामुळे आपले केस अगदी सिल्की आणि सॉफ्ट होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच जर कोंड्याची वगैरे समस्या तुम्हाला जाणवत असेल किंवा मग केसांमध्ये इचिंग वगैरे होत असेल ना, तर या सगळ्या समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होत असते. ॲलोवेराचा वापर जर तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने सलग 1 ते 2 महिन्यात तुमच्या केसांवरती करून बघितला, तर खरंच केस अगदी सिल्की होतील, स्मूथ होतील आणि त्यासोबतच जर तुम्हाला स्प्लिट एंडची वगैरे समस्या असेल, तर त्या सगळ्या समस्या हळूहळू कमी होण्यासाठी मदत होणार आहे. बघा, बरेच लोक फक्त ॲलोवेरा जेल देखील केसांवरती वापरतात. त्याचा देखील खूप छान फायदा आपल्या केसांना होत असतो. पण ॲलोवेरामध्ये फक्त 2 ते 3 आणखी गोष्टी ॲड करा आणि त्यानंतर ॲलोवेरा जेल केसांवरती वापरायला सुरुवात करा. असं केल्यामुळे तुम्हाला जे काही फायदे होणार आहेत, ते अगदी डबल नाही तर ट्रिपल पटीने वाढणार आहेत. बघा, त्यानंतर दुसरा आणि महत्त्वाचा असा घटक आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि तो म्हणजे कांदा. तुम्हाला जेवढा होईल तेवढा लाल रंगाचा कांदा इथं वापरायचा आहे. कारण लाल रंगाच्या कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं. लक्षात ठेवा, पांढऱ्या कलरच्या कांद्याचा वापर अजिबात करायचा नाहीये. साधारणतः मीडियम आकाराचा कांदा तुम्हाला इथं घ्यायचा आहे आणि जर खूप जास्त प्रमाणावरती हेअरफॉल वगैरे होत असेल ना, तर तुम्हाला थोड्याशा मोठ्या साईजच्या कांद्याचा वापर इथं करायचा आहे. बघा, कांदा घेतल्यानंतर त्यावरील सगळी काही साल व्यवस्थित काढून घ्या. कारण बऱ्याच वेळा कांद्यावरती फंगस वगैरे आलेलं असतं. तर ते सगळं काही तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे. आणि जेव्हा कांद्याच्या रसाचा वापर आपण केसांवरती करत असतो, तेव्हा टक्कल पडलेल्या जागेवरती देखील छोटे छोटे बेबी हेअर्स यायला सुरुवात होते. तुम्ही आता मार्केटमध्ये पाहत असाल की मोठमोठ्या कंपन्या कांद्याचे प्रोडक्ट बनवत आहेत. कारण कांदा हा आपल्या केसांवरती एखाद्या वरदानासारखं काम करत असतो. बघा, कंपन्यांमध्ये काय करतात, कोणी कांद्यापासून शॅम्पू बनवतं, कोणी कंडिशनर बनवतं, तर तेल सुद्धा बनवत असतात. फक्त तुम्ही मी सांगितलेल्या पद्धतीने कांद्याचा वापर एकदा केसांवरती करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुढचा आणखी एक घटक आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे, तर तो कोणता आहे ते पाहूया. पण त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल ना, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि त्यासोबतच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून पाहताय हे देखील कमेंट करून नक्की सांगा. बघा, आता तिसरा आणि महत्त्वाचा असा घटक आपल्याला इथं घ्यायचा आहे, ज्यामुळे तुमची कोंड्याची समस्या पूर्णपणे कमी होणार आहे. तर बघा, इथे मी साधारणतः 1 इंच एवढा आल्याचा तुकडा वापरणार आहे आणि आल्यामध्ये असे काही घटक असतात, असे काही व्हिटॅमिन्स असतात आणि सोबतच अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे आपल्या केसांमधील कोंडा हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. मी तुम्हाला असं म्हणणार नाही की फक्त एकाच वापरामध्ये तुमचा कोंडा पूर्णपणे गायब होईल. पण जर तुम्ही ही रेमेडी सलग 2 महिने तुमच्या केसांवरती वापरून बघितली, तर खरंच तुमचा कोंडा 100% कमी होईल. आणि त्यानंतर तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन महागड्या अशा ट्रीटमेंट घेण्याची देखील किंवा मग मार्केटमधील महागडे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू असू दे किंवा मग सिरम वापरण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही. फक्त तुम्हाला ही रेमेडी मी सांगितलेल्या पद्धतीनेच बनवायची आहे आणि मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुमच्या केसांवरती वापरून बघायची आहे.
बऱ्याच वेळा काय होतं, लोक अर्धवट व्हिडिओ बघतात आणि रेमेडी ट्राय करतात, मग त्यांना हवे तसे रिझल्ट अजिबात भेटत नाहीत आणि तेच लोक कमेंटमध्ये सांगतात की आम्हाला रिझल्ट अजिबात भेटले नाही. तर असं अजिबात करू नका. मी सांगितलेल्या पद्धतीने रेमेडी बनवा आणि केसांवरती अप्लाय करायला चालू करा. आता बघा पुढे काय करायचंय, एक स्वच्छ असं मिक्सरचं भांडं घ्या आणि आपण घेतलेल्या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करायच्या आहेत. जर तुम्हाला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं नसेल तर एखाद्या खलबत्त्यामध्ये देखील तुम्ही सगळ्या काही गोष्टी बारीक करून घेऊ शकता. आता साधारणतः 1 कप किंवा मग अर्धा ग्लास एवढं पाणी देखील आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचं आहे. पाणी ऍड केल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं काही मिश्रण व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचंय. जेणेकरून काय होईल, आपले ही लिक्विड फॉर्ममध्ये रेडी होईल आणि लिक्विड फॉर्ममध्ये रेडी झाल्याच्या नंतर याचा वापर कसा करायचा हे मी तुम्हाला सांगते. आता बघा, जर केस खूप जास्त रफ असतील ना, तर तुम्हाला जास्वंदाच्या पानांचा किंवा मग जास्वंदाच्या फुलांचा देखील वापर इथं करायचा आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुमचे केस सिल्की असतील, स्मूथ असतील तर जास्वंदाची पानं नाही वापरली तरी देखील चालेल. बघा, जास्वंदाची साधारणतः 2 ते 3 एवढी पानं मी याच्यामध्ये ऍड केलेली आहेत आणि त्यानंतर या सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित अशा बारीक करून घेणार आहे. तुम्ही इथं बघू शकता, आपण सगळ्या गोष्टी बारीक करून घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला याला गाळून घ्यायचे. आणि बघा, गाळण्यासाठी तुम्ही एखाद्या कॉटनच्या कापडाचा किंवा मग जॉर्जेटच्या कापडाचा वापर करू शकता. आणि जर तुम्हाला कापडाचा वापर करायचा नसेल तर एक गाळणी घ्या आणि गाळणीच्या साह्याने देखील तुम्ही सगळं काही सिरम गाळून घेऊ शकता. बघा, व्यवस्थित असं गाळून घ्या, कारण काय होतं, बऱ्याच वेळा जर सिरममध्ये छोटे छोटे पार्टिकल्स आले तर ते आपल्या केसांमध्ये अडकले जातात आणि मग केस अगदी गुंतागुंती होण्यासाठी सुरुवात होत असते. त्यामुळे लक्षात ठेवायचं, सिरम तुम्हाला व्यवस्थित असं गाळून घ्यायचंय आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचे. मी देखील पहिल्यांदा सिरम तसंच केसांवरती अप्लाय करत होते, पण त्यामुळे केसांमध्ये खूप जास्त गुंता व्हायचा आणि तेव्हापासून मी देखील सिरम पूर्णपणे गाळून घेते आणि त्यानंतर केसांवरती अप्लाय करते. असं केल्यामुळे काय होतं, हे इझिली अप्लाय होतं आणि सोबतच आपल्या केसांवरती खूप छान असा रिझल्ट देखील आपल्याला मिळत असतो. बघा, ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला थोडासा टाइम लागू शकतो आणि थोडंसं मेसी होऊ शकतं. पण जर तुम्हाला छान असे रिझल्ट पाहिजे असतील तर थोडीफार मेहनत तर नक्कीच करावी लागेल. तुम्ही पाहिलेलं असेल, बऱ्याच स्त्रियांचे आणि सोबतच बऱ्याच मुलींचे केस हे खूप जास्त लांब असतात, दाट असतात. पण त्या मुली आणि त्या स्त्रिया त्यांच्या केसांची काळजी देखील तेवढ्याच प्रमाणावरती घेत असतात. जर तुम्हाला देखील तसेच लांब आणि दाट केस हवे असतील ना, तर आठवड्यातून कमीत कमी 2 तास तुम्हाला केसांसाठी द्यावेच लागतील आणि त्यानंतर तुमचे देखील केस अगदी लांब होतील, दाट होतील आणि त्यासोबतच तुम्हाला केस गळतीची समस्या देखील अजिबात जाणवणार नाही. इथं बघू शकता, आपलं सगळं काही सिरम रेडी झालंय आणि आता हे रेडी झालेलं सिरम तुम्हाला केसांवरती कशा प्रकारे अप्लाय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, सिरम केसांवरती अप्लाय करण्याच्या अगोदर तुम्हाला केसांमधील सगळा काही गुंता काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच सिरम केसांवरती अप्लाय करायचे. आता इथे मी तुम्हाला एक बोनस टिप सांगते. ज्या लोकांचे केस खूप जास्त ड्राय राहतात, सोबतच फ्रीझी राहतात आणि केसांमध्ये खूप जास्त गुंता होतो, तर त्यांनी साधारणतः 1 चमचा एवढं कोकोनट ऑइल देखील याच्यामध्ये ऍड करायचं आहे. असं केल्यामुळे तुम्हाला केसांवरती सेपरेट असं ऑइलिंग करण्याची अजिबात गरज लागणार नाही. आणि बघा, ज्या लोकांना ऑइली स्कॅल्पची वगैरे समस्या आहे ना, तर त्यांनी या रेमेडीमध्ये कोकोनट ऑइलचा किंवा मग कोणत्याही प्रकारच्या ऑइलचा वापर वगैरे अजिबात करू नका. आता बघा, मी इथं कोकोनट ऑइलचा वापर केलाय, त्यामुळे सिरम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्याच्या नंतर एखाद्या कॉटन बॉलच्या साह्याने किंवा हातांच्या साह्याने आपल्याला सगळं काही सिरम केसांच्या मुळांवरती आणि सोबतच केसांच्या लेंथवरती अप्लाय करायचे. अप्लाय केल्याच्या नंतर अगदी हलक्या हाताने तुम्हाला केसांच्या मुळावरती मसाज करायचे आणि मसाज केल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 तास हे सिरम केसांवरती असंच राहू द्या आणि त्यानंतर एखाद्या केमिकल फ्री शॅम्पूने किंवा मग एखाद्या माइल्ड शॅम्पूने तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. आणि हेअर वॉश करताना शॅम्पू डायरेक्टली स्कॅल्पवरती अजिबात अप्लाय करू नका. थोड्याशा पाण्यामध्ये डायल्यूट करा आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करा आणि त्यासोबतच जास्त गरम पाण्याने हेअर वॉश वगैरे अजिबात करू नका, कारण यामुळे तुम्हाला केस गळतीची आणि सोबतच स्प्लिट एंडची समस्या जाणवू शकते. चला तर मग आठवड्यातून 2 वेळा हे सिरम नक्की वापरून बघा आणि त्यानंतर 1 ते 2 महिन्यांमध्येच केसांच्या समस्या कमी होतील. या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया.